त्याच्या शिरा दिसत आहेत, होय हे व्हेरिकोज वेन्स आहेत. ह्या व्हेरिकोज वेन्सला वेळीत लक्ष देणं गरजेचं आहे. हा व्हेरिकोज वेन्स हा आपल्या रक्तवाहिनीला झालेला आजार आहे. आपल्या शरीरात दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक असते शुद्ध रक्तवाहिनी, दुसरी असते अशुद्ध रक्तवाहिनी. या अशुद्ध रक्तवाहिनीला जे रक्तपुरवठा खालून पायाचा वर हृदयाकडे करतात ते ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला व्हेरिकोज वेन्स होतात. व्हेरिकोज वेन्समध्ये झडपा असतात. त्या झडपांच्या कार्यक्षमता म्हणजे स्ट्रेंथ अँड एफिकेसी कमी झाल्यामुळे आपल्याला व्हेरिकोज वेन्स होतात. व्हेरिकोज वेन्सच्या पहिल्या स्टेजमध्ये त्याला फ्लेबायटिस म्हणतात. पायाची सूज होते, पायांना जडपणा येतो, पाय जड वाटतात, एकदम घट्ट वाटतात, पण मात्र त्रास काहीच नसतो. त्याच्यामुळे तिथे दुर्लक्ष केलं जातं. दुसऱ्या स्टेजमध्ये पायांवर काळसर निळ्या रंगाच्या स्पायडर वेन्स दिसतात, अगदी जाळीसारख्या वेन्स दिसतात. तिथेही स्त्रिया दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की माझी स्किन गोरी आहे त्याच्यामुळे दिसत असेल, किंवा मी दिवसभर काम करते त्याच्यामुळे ते दिसत असतील. इथे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या स्पायडर वेन्स परत डायलेट होतात. डायलेटेशन स्टेज चालू होते. डायलेटेशन स्टेज म्हणजे अगदी गाठरल्यासारख्या मोठ्या शिरा आपल्या पायावर दिसायला चालू होतात. मग मात्र थोडेसे पेन्स यायला चालू होतात, थोडा दुखावा चालू होतो. थोडा दुखावा चालू झाला की मग पायांमध्ये थोड्या वेदना होतात. मग नॉर्मल पद्धतीचं औषध उपचार करून त्याला कंट्रोल केलं जातं. मग ही स्टेज परत पुढं सरकते आणि व्हेरिकोज एक्झिमा म्हणजे पाय काळा पडायला चालू होतो, पायांवर ठिपके यायला चालू होतात.